आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात यावं या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून अमरावती येथे सर्वपक्षीय, सर्व समाज तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महान कार्याचा, समाज प्रबोधनातील योगदानाचा आणि राष्ट्रनिर्माणातील कार्याचा योग्य सन्मान व्हावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाज जागृती, ग्रामविकास, स्वच्छता, व्यसनमुक्ती, शिक्षण, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश देत समाजाला विधायक दिशा देण्याचं महान कार्य केलं। त्यांच्या विचारांनी आणि कार्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील जनमानसावर मोठा प्रभाव पडला आहे। त्यांच्या साहित्यानं, भजनांनं आणि ग्रामगीतेतील विचारांनी समाजाला स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक सलोखा, व्यसनमुक्ती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली। त्यामुळे त्यांच्या महान कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावे या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनामध्ये श्री रमेशराव बोके, मनोहरराव साबळे, जगनराव साबळे, हैपतराव गाडगे, जयकुमार बोके, श्री मुकुंदराव पुनसे आणि श्री शरीफ शहा हे बेमुदत अन्नत्याग आंदोलनास बसले होते। तसेच प्रशांत कांबळे, अमर वानखडे, मनोज दिगंबरे, मनोरमा लांजेवार, संजय ठाकरे, नरेश भोयर, दिनेश बोंबे, नितीन कुबळे, प्रमोद झगेकर, मुकुंद बोके आणि विनोद शिरबाते यांच्यासह अनेक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते साखळी पद्धतीनं अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले होते। विविध समाज घटक, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि गुरुदेव भक्तांनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला। आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महान कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यावरही भर देण्यात आला। शांततामय आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनातून भारतरत्नाच्या मागणीसाठी शासनाचं लक्ष वेधण्यात आलं। नुकतीच माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन बेमुदत अन्नत्याग करणाऱ्या आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली। त्यांनी आंदोलकांची भूमिका जाणून घेतली, तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महान कार्याचा योग्य सन्मान व्हावा यासाठी सकारात्मक भूमिका व्यक्त केली। मी परवा 3-4 खासदारांसोबत दिल्लीलाही बोलली, बळवंतराव सोबत बोलली, काय नाव सांगितलं मी तुला, निलेश भाऊ लंके सोबत बोलली, सुप्रियाताईंसोबत बोलली, अमरदादांसोबत बोलली। मागणी आपली रास्त आहे। राष्ट्रवादीने निवेदन पंतप्रधानांना दिलेलं आहे आणि बळवंतराव आणि बाकी सगळेजण जालन्याचे आमदार काळे ते पण तिथे होते, त्यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना तिथे निवेदन दिलं। पण हा लढा लढायचा असेल तर वेगळ्या प्रकारे आपल्याला लढावा लागेल। एकाएकी आपल्याला सगळ्यांची मदत लागणार आहे, पक्ष विरहित करावं लागेल। मागणी एकदम रास्त आहे, तुम्हाला खूप राजकारण याच्यामध्ये बोलायचं नाहीये। काही लोक पद घेऊन बसून गेलेले आहेत, त्यांना काही घेणं देणं नाहीये। ठीक आहे, जे आपल्याला करायचं ते आपण करू, पण माझी तुम्हाला विनंती आहे मनोहरराव काका, प्लीज उपोषण करा। माझ्या हस्ते नसेल करायचं तर नका करू, बळवंतराव येतात त्यांच्या हस्ते करा। यशोमती ठाकूर यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांची समजूत घातली आणि अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली। त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलकांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। परंतु आंदोलन स्थगित झालं असलं तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावं या मागणीसाठीचा लोकशाही मार्गाने सुरू असलेला पाठपुरावा पुढेही कायम ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान अमरावतीचे काँग्रेसचे लोकप्रिय खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावं या मागणीसंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा आणि भारतरत्नाच्या मागणीला योग्य न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा व प्रयत्न करण्यात येतील अशा आश्वासनही यावेळी देण्यात आलं। खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या माध्यमातून ही मागणी केंद्र सरकारपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे। या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते, नागरिक आणि गुरुदेव भक्तांनी पाठिंबा दिला। सर्वपक्षीय आणि सर्व समाजाच्या एकजुटीतून उभी राहिलेली ही मागणी आता अधिक व्यापक रूपात केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न मिळावी ही केवळ मागणी नाही, तर त्यांच्या महान कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्याची सामूहिक भावना आहे। अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं तरी भारतरत्नाच्या मागणीसाठीचा पाठपुरावा पुढेही सुरूच राहणार असून केंद्र सरकारकडून या मागणीचा सकारात्मक विचार होऊन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महान कार्याला योग्य राष्ट्रीय सन्मान मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.